पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा। शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला। शासकीय पूजेचा मान मिळाल्यामुळे उगले दाम्पत्यामध्ये आनंद। रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेल्या कौंडिण्यपुरामध्ये भाविकांची मांदियाळी। आषाढी एकादशी निमित्त कौंडिण्यपुरात उत्साहाचं वातावरण। न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील 9वा आरोपी पवन जयस्वालला लखनौमधून अटक, तर जयस्वालच्या बँक खात्यामध्ये फसवणुकीतील 9 कोटी असल्याचंही उघड। भाईंदर पश्चिमेतील सुरभी हॉटेलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी खरी की खोटी या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू। कोटा या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये स्टंट करताना तरुणाचा मृत्यू। कुटुंबातील एकुलत्या एका मुलाचा 10 सेकंदात मृत्यू। तरुणांसोबत पार्टी करण्यासाठी गेल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याची माहिती। कल्याणमध्ये रील्ससाठी पोलिसांचा गणवेश घालणाऱ्याला अटक, तर 19 वर्षीय तरुणाला खडकपाडा पोलिसांकडून अटक। पुण्यात जन्मदात्या आईवडिलांकडून 40 दिवसांच्या मुलीची विक्री। 3.5 लाख रुपयात मुलीची विक्री करणाऱ्या आई आणि वडिलांसह 6 जणांना अटक। येरवडा पोलिसांची कारवाई। कल्याण कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपासही सुरू। कोंडव्यातील अत्याचार प्रकरणात तरुणीनं दिलेल्या तक्रारी संदर्भात संभ्रम। कोंडव्यातील अत्याचार प्रकरणामध्ये तरुणीच्या मित्राला नोटीस, पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासंदर्भात नोटीस पाठवल्याची माहिती। तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यासही मनाई। पिंपरी चिंचवडच्या मावळ या तालुक्याला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 72% भरलं। पवना नदी पात्रामध्ये आता सध्या विसर्ग सुरू, तर 15 जुलैपर्यंत विसर्ग सुरू राहण्याची शक्यता। मुसळधार पावसाची हजेरी दरम्यान हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस सध्या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। हिमाचल मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर, तर सारण, बागसियाड, थुनाग यासह लामथज, जरोल, चुनी, कुकला आणि बाखली या भागांमध्ये मोठं नुकसान। राजधानी दिल्लीत सुद्धा पावसाची संततधार सुरू, पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना दिलासा। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पाऊस, तर धारहाली आणि साक्तोह नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे 51 जणांचा मृत्यू, तर अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती। अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज। नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं, तर गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्गही वाढवला। गंगापूर धरणातनं सध्या 5186 क्युसेकनं गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। ठाण्यातील कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये रोहन पवारांवर गुन्हा दाखल, तर जय गुजरात असं कॅप्शन देत एकनाथ शिंदेंचा फोटो पोस्ट केला होता। आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा शिवसेना पदाधिकारी स्वप्नील एरंडे यांचा आरोप। पुण्याच्या भिगवणेमध्ये दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, तर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। अपघातग्रस्त 4चाकी वाहन फरार। चंद्रपुरात काँग्रेसचे भाऊ बहीण सोबत आले। मोहरम आणि विठ्ठलाच्या दर्शनानिमित्त प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार एकत्र प्रवास करताना पाहायला मिळाले। आम्ही दोघं एकत्र आलो तर काय होईल याची भीती विरोधकांना आहे, वडेट्टीवारांची विरोधकांवर टीका। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना वनहक्क दावे दरम्यान केंद्रीय अनुसूचित जातीतील आयोग आंतरसिंग आर्या यांच्या हस्ते वनहक्क दाव्यांचं वाटप। उत्तर प्रदेशातील 4 तरुण नंदुरबारमध्ये दाखल, पर्यावरण आणि वाहतूक नियम जनजागृतीसाठी करतायत 4,52,000 किलोमीटरचा प्रवास। उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तरुणांचा सन्मान। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या जांभळी गावामध्ये इलेक्ट्रिक मीटरमध्ये स्पार्क होऊन घराला आग, तर घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक। दत्तात्रय भोरडे यांचं मोठं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये वन महोत्सव उत्सवात साजरा, तर 10 कोटी वृक्ष लागवडीचा हा संकल्प। 4.5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट। नवेगाव बांध गुडरी गावामध्ये 20,000 झाडांची लागवड।
भंडाऱ्यातल्या गणेशपूरच्या चित्रा वैद्यनं तुळशीच्या पानावर साकारली विठ्ठलाची रांगोळी, तर अनोख्या रांगोळीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. अनोखी रांगोळी विठ्ठल भक्तांसाठी आकर्षण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखमध्ये पाण्यात विठुरायाची रांगोळी साकारली. रांगोळी कलाकार विलास रहाटे यांच्याकडून ही सुंदर कलाकृती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगड गव्हाणे या गावामध्ये आषाढी निमित्त घोंगडीवर पांडुरंगाची कलाकृती साकारली. चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी ॲक्रेलिक कलरचा वापर करून साकारले 7 फूट उंच आणि 4 फूट लांब चित्र. अहिल्यानगरच्या पुणतांबामधील कला शिक्षकानं विठुरायाची आणि वारकऱ्यांची प्रतिमा साकारली. शाळेच्या फळ्यावर रंगीत खडूच्या साह्यानं विठुरायाची प्रतिमा साकारली. वर्ध्यामध्ये मगन संग्रहालय समितीचं देशी बीजदान आंदोलन दरम्यान या अभियानाला सुरुवात. गुरुकुल विद्यानिकेतन शाळेकडून 80 प्रकारचे बीजदान 13 गावात हा उपक्रम राबवण्यात येणार. पुण्याच्या साळुंबरेमध्ये इंद्रायणी बाणाच्या भाताची बीज प्रक्रिया करून रोपवाटिका तयार. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली भात रोप गादी वाफ्यावर टाकून नर्सरी तयार. गोंदियातील बाजारात भेंडीला चांगला दर, तर भेंडीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून भेंडीची लागवड. बाजारात भेंडीची मोठी मागणी. गोंदियामध्ये 5500 हेक्टर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीद्वारे भाताचं उत्पादन. पूर्णपणे कीटकनाशक मुक्त उत्पादन असणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2.19 लाख हेक्टर क्षेत्रात घरी भात पिकाची लागवड. जळगावात पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड माँ के नाम हा उपक्रम सुरू, तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ. सांगलीच्या चांदोलीमध्ये संततधार पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित. परिसरामध्ये सध्या हिरवळ आणि हीच हिरवळ पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. सिंधुदुर्गमधील पर्यटन स्थळांवर रविवारमुळे पर्यटकांची गर्दी. आंबोली, कावळेसाद आणि तसंच सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सावडाव धबधब्याच्या या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि बेळगावचे पर्यटक दाखल. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातल्या जामखेली धरण ओव्हरफ्लो, तर सांडव्यातनं वाहणारं पाणी पर्यटकांसाठी या ठिकाणी आकर्षण. हे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरेंच्या सेनेकडून बॅनरबाजी. आजच दिवाळी, आजच दसरा असा उल्लेख या बॅनरवर. मातोश्री परिसरातही शिवसेनेकडून बॅनरबाजी. संकटसमयी धावून जाणारे उपमुख्यमंत्री शिंदे असा या बॅनरवर आशय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडनं ट्विट करत ठाकरे बंधूंचं कौतुक. महाराष्ट्रातला उठाव हिंदी लादणाऱ्यांचे डोळे नक्की उघडे करेल. ट्विटमधून स्टॅलिन यांची प्रतिक्रिया.